खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, औषध विक्रेते, प्रयोगशाळा चालक यांच्या क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम योगदानाची माहिती. शासकीय रुग्णालयात क्षय रुग्णांसाठी कोणत्या सेवा सुविधा पुरवण्यात येतात? 1 लाख लोकसंख्येमध्ये एका वर्षात अंदाजे 196 क्षय रुग्णांचं निदान होतं. त्यातील अंदाजे 6% रुग्ण हे औषधास दाद न देणारे म्हणजेच DRTB अर्थात ड्रग रेझिस्टन्स ट्युबरक्युलोसिस या प्रकारचे असतात. क्षय रुग्णांच्या निदान व उपचारासाठी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण हा कार्यक्रम राबविण्यात येतो. बेडक्याची सूक्ष्मदर्शक तपासणी, एक्स-रे, ट्युबरक्युलिन स्किन टेस्ट इत्यादी चाचण्या क्षयरोगाच्या निदानासाठी मोफत उपलब्ध आहेत. CBNAT, TrueNAT, फर्स्ट लाईन सेकंड लाईन LPA, लिक्विड कल्चर, पायराझिनामाइड, मॉक्सिफ्लॉक्सॅसिन, लिनेझोलिड या औषधांची DST या सर्व क्षयरोगाचे निदान व औषधांची सेन्सिटिव्हिटी तपासणीच्या चाचण्या मोफत उपलब्ध आहेत. औषधास दाद देणाऱ्या क्षयरोगाच्या उपचारासाठी 4FDC, 3FDC ही औषधं, रेझिस्टंट क्षयरोगासाठी लिओफ्लॉक्सॅसिन, मॉक्सिफ्लॉक्सॅसिन, क्लोफाझामाइन, सायक्लोसिरिन, लिनेझोलिड इत्यादी सेकंड लाईन औषधं व डेलामॅनिड आणि बिडाक्विलिन ही नवीन औषधं मोफत उपलब्ध आहेत. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, औषध निर्माते, प्रयोगशाळा चालक यांनी निदान निश्चित क्षयरुग्णांची माहिती कळविल्यास 500 रुपये आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतो. एकाच रुग्णाची माहिती अनेक व्यावसायिकांनी दिल्यास जे व्यावसायिक सर्वात आधी माहिती कळवतील त्यांनाच हा लाभ देण्यात येईल. जे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आपल्या दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना क्षय रुग्णांची माहिती कळवण्याविषयी संमती देतील त्यांना हा आर्थिक लाभ देय होईल. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षय रुग्णांना पूर्ण उपचार देऊन माहिती कळविल्यास 500 रुपये आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतो. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी DSTB रुग्णास उपचार मदतनीस म्हणून काम पाहिल्यास 1000 रुपये, DRTB रुग्णास उपचार मदतनीस म्हणून काम पाहिल्यास 5000 रुपये आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतो. 16 मार्च 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रानुसार खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, प्रयोगशाळा चालक आणि औषध विक्रेते यांनी निदान झालेल्या क्षय रुग्णाची माहिती शासकीय रुग्णालयास कळवणं कायद्यानं बंधनकारक आहे. ही माहिती न कळवल्यास त्यांना 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा इंडियन पिनल कोड मधील 269 तसंच 270 कलमातील तरतुदीनुसार होऊ शकते. निक्षय पोषण योजनेमध्ये रुग्णांना निकषानुसार मान्य उपचार कालावधीमध्ये 500 रुपये प्रतिमाह आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येते. DRTB रुग्णासाठी निदान, उपचार, पाठपुरावा केंद्रामध्ये भेटीसाठी रुग्णास व एका नातेवाईकास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दरानुसार खर्च अदाई करण्यात येते. निदानासाठी, रेझिस्टन्ससाठी मायक्रोस्कोपी, एक्स-रे, CBNAT, TrueNAT, LPA आणि LC-DST चाचण्या मोफत उपलब्ध आहे. सर्व TB उपचारासाठी बिडाक्विलिन, डेलामॅनाइड सहित सर्व औषधं मोफत उपलब्ध आहेत.
क्षयरोग दूरीकरणासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक औषध निर्माते, प्रयोगशाळा चालक यांचे क्षयरोग निदान व उपचारामध्ये सक्रिय योगदान आवश्यक आहे. खाजगी व्यावसायिकांनी क्षयरुग्णांची माहिती कळविल्यास, उपचार करून त्याबाबत अहवाल सादर केल्यास अथवा उपचार मदतनीसाचं काम पाहिल्यास त्यासाठी आर्थिक लाभाची योजना आहे. खाजगी क्षेत्रात निदान झालेल्या क्षयरुग्णांसाठी सुद्धा निक्षय पोषण योजना, DRTB रुग्णांसाठी वाहतुकीचा खर्च इत्यादी आर्थिक लाभाच्या योजना आहेत. या रुग्णांना अत्याधुनिक चाचण्या व सर्व प्रकारची औषधं शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध करून देण्यात येतील. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संमतीशिवाय शासकीय क्षेत्रातील अधिकारी तसंच कर्मचारी क्षयरुग्णांशी संपर्क साधणार नाहीत अथवा आपल्या व्यवसायाविषयी आक्षेप घेणार नाहीत. लक्षात ठेवा, क्षयरोगाचं निदान झाल्यानंतर याची माहिती शासकीय रुग्णालयात कळवणं कायद्यानं बंधनकारक आहे. असं न केल्यास आपणास 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, औषध निर्माते, प्रयोगशाळा चालक यांनी क्षयरोगाचं निदान झाल्यानंतर विशिष्ट प्रपत्रात हा अहवाल नजीकचे वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य कर्मचारी किंवा STS किंवा STLS किंवा PPM कोऑर्डिनेटर किंवा PPSA एजन्सी यांना त्वरित कळवणं आवश्यक आहे. मायक्रोबायोलॉजिस्ट तसंच पॅथॉलॉजिस्ट आणि प्रयोगशाळा चालक यांनी अनेक्षर 1, फिजिशियन तसंच चेस्ट फिजिशियन आणि प्रायव्हेट प्रॅक्टिशनर यांनी अनेक्षर 2 व औषध विक्रेते यांनी अनेक्षर 3 या प्रपत्रात अथवा व्हॉट्सॲप किंवा ईमेल किंवा हार्ड कॉपीद्वारे शासकीय संस्थेस कळवणं बंधनकारक आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना निक्षय संगणक प्रणालीवर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी त्यांना युजर ID पासवर्ड देऊन त्यांचं अकाउंट उघडण्यात येईल. या अकाउंटवर क्षयरुग्णांची माहिती भरता येईल. निदान झालेल्या क्षयरुग्णांची माहिती खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून मिळाल्यानंतर STS किंवा PPM कोऑर्डिनेटर यांनी ती निक्षय प्रणालीवर अद्ययावत करावी. या माहितीचं डुप्लिकेशन तर झालं नाही ना, याची पडताळणी संगणक प्रणालीवर करावी. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी IFSC कोड आणि अकाउंट नंबर STS यांना द्यावा. हा लाभ निक्षय प्रणालीवरून बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल. माझं नाव श्रवण चौधरी आहे. मी एक प्रायव्हेट फार्मासिस्ट आहे. क्षयरोग हा एक नोटिफायबल आजार आहे. याचे निदान झाल्यानंतर ह्याची माहिती शासकीय संस्थेला कळविणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्यानुसार क्षयरोगाच्या उपचारासाठी वापरण्यात आलेल्या औषधाच्या प्रिस्क्रिप्शन प्राप्त झाल्यास त्या रुग्णाची माहिती त्वरित कळविणे ही आमची जबाबदारी आहे. नमस्कार, मी डॉक्टर निलेश सुभाष भुकरे. मी फिजिशियन अँड डायबेटॉलॉजिस्ट आहे. क्षयरोगाबद्दल मला 2 गोष्टी सांगायच्या आहे. क्षयरोग हा सांसर्गिक आजार आहे. क्षयरोगाच्या दूरीकरण करण्यामध्ये आमचा महत्त्वाचा रोल आहे. क्षयरोगाच्या पेशंटचे निदान झाल्यानंतर त्याची माहिती शासनाला पुरवणे ही माझी सर्वस्वी जबाबदारी आहे. खाजगी व्यावसायिकांसाठी आर्थिक लाभाच्या व क्षयरोगाच्या निदानासाठी व त्याच्या उपचारासाठी शासनाने काही योजना केलेल्या आहेत. त्याची सर्वस्वी माहिती मी पेशंटला आजपर्यंत पुरवत आलेलो आहे आणि यापुढेही देत राहील. नमस्कार, मी डॉक्टर विजय सातव, पॅथॉलॉजिस्ट व प्रेसिडेंट IMA पिंपरी चिंचवड भोसरी. क्षयरोगाचं निर्मूलन करण्यासाठी सर्व खाजगी डॉक्टरांचा सक्रिय सहभाग होणे आवश्यक आहे. ह्या योजनेअंतर्गत सर्वांचा आर्थिक लाभ देखील होणार आहे. तसेच ह्या योजनेअंतर्गत सर्व रुग्णांची उत्कृष्ट अशी ट्रीटमेंट होणार आहे व तसेच त्यांना आर्थिक लाभही होणार आहे.
कायद्यानुसार सर्व रुग्णांची माहिती शासकीय कार्यालयात देणे बंधनकारक आहे. तरी आपण सर्वांनी क्षयरोग प्रसार थांबवण्यासाठी निदान झालेल्या सर्व रुग्णांची माहिती नजीकच्या शासकीय कार्यालयात द्यावी व तसेच सर्व रुग्णांना ह्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देऊन ह्याची लाभ घेण्याचा आवाहन करावे. धन्यवाद.